नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चव्हाण SSGM कॉलेज कोपरगाव इयत्ता 12वी भूगोल या वर्गासाठी आपण प्रकरण 5वे द्वितीयक आर्थिक क्रिया या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. तर या प्रकरणामधील या ठिकाणी उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे घटक जे काही आहेत तर ते प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक अभ्यासत असताना मागच्या तासाला आपण 3 नैसर्गिक घटक या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. यामध्ये साधारणपणे पहा, पहिला घटक जो काही आपण अभ्यासला होता तर त्यामध्ये हवामान. त्यानंतर दुसरा घटक आपण अभ्यासलेला आहे कच्च्या मालाची उपलब्धता. त्यानंतर तिसरा घटक जो काही आपण अभ्यासला आहे पहा, तर तो तिसरा घटक पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा हा अभ्यासलेला आहे. आता पहा, आज आपण या ठिकाणी उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा चौथा घटक जो काही आहे तर तो चौथा घटक कामगार याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत. तर पहा, या ठिकाणी कोणत्याही उद्योगाला जेव्हा एखादा उद्योग स्थापन होतो त्यावेळेला त्या उद्योगासाठी उद्योगाच्या गरजेनुसार या ठिकाणी कामगारांची गरज जी की आपण म्हणतो तर ती कामगाराची गरज किंवा कामगाराची आवश्यकता जी की आहे तर ही आवश्यकता भासत असते. उदाहरणार्थ बांधकाम व्यवसाय असेल, खाण उद्योग असेल किंवा कापड उद्योगांना देखील अर्धकुशल कामगारांची आवश्यकता असते. त्यानंतर अन्न प्रक्रिया उद्योग, दागिने बनवणे यासारखे जे काही उद्योग असतात पहा, तर या अन्न प्रक्रिया आणि दागिने बनविण्याचा उद्योग तर या उद्योगासाठी प्रामुख्याने कुशल अशा प्रकारच्या कामगारांची गरज असते. त्या ठिकाणी दागिने बनवणे कलाकुसरीचं काम आहे पाहते किंवा अन्न प्रक्रिया उद्योग असेल तर त्या अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये कुशल अशा प्रकारचं कामगार, त्याचं प्रशिक्षण जे काही आपण म्हणतो तर ते प्रशिक्षण झालेला कामगार किंवा दागिने घडवणे, दागिने बनवणे, कलाकुसरीचं काम, दागिन्यावर काम करणे, त्यासाठी देखील कुशल कामगारांची गरज जी काही आहे तर ही गरज या ठिकाणी असते. आणि मग अशा प्रकारे यांत्रिकीकरण किंवा एखादा उद्योग जेव्हा एखाद्या प्रदेशामध्ये स्थापन होतो त्यावेळेला मग त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या या उद्योगासाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असते. त्यामुळं मग ज्या ठिकाणी उद्योग स्थापन होतात तर त्या उद्योगधंद्याच्या शेजारी कारखानदारी ज्या प्रदेशामध्ये विकसित होते पहा, तर त्या कारखान्यांच्या शेजारी मग कामगार वस्त्या जे काही आहेत तर या कामगार वस्त्या वाढलेल्या आपल्याला आढळून येतात. आणि मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या उद्योगासाठी कामगारांची गरज जी काही आहे तर ही कामगाराची गरज या ठिकाणी असलेली आपल्याला आढळते. आणि मग अशा पद्धतीने उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर कामगार या घटकाचा परिणाम जो काही आहे तर हा परिणाम झालेला आपल्याला आढळतो. त्यानंतर मग पहा, आता उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा 5वा घटक या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत आणि त्या 5व्या घटकाचं नाव आहे वाहतूक. तर पहा, वाहतूक हा जो काही घटक आहे तर कोणताही उद्योग व्यवसाय जेव्हा निर्माण होतो त्यावेळेला मग कारखान्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल आणि तयार होणारा पक्का माल जो काही आहे तर तो कच्च्या मालाच्या क्षेत्रामधून कच्चा माल कारखान्यासाठी उपलब्ध करून देणे आणि त्यावर प्रक्रिया केल्यानंतर तो पक्का माल बाजारपेठेपर्यंत पोहोच करणे
यासाठी वाहतूक साधनं जी की आहेत, वाहतूक मार्ग जे की आहेत, वाहतुकीचे वेगवेगळे प्रकार जे की आहेत, तर मग त्या वाहतुकीच्या साधनांचा उपयोग जो काही आहे तर तो या ठिकाणी केला जातो. आणि मग यामध्ये पहा, वाहतुकीचा खर्च, वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते. वाहतूक साधनं त्या ठिकाणी रस्ते, बाजारपेठे, कारखाना ते बाजारपेठेपर्यंतचं अंतर, कच्च्या मालाची वाहतूक करत असताना कच्च्या मालाच्या क्षेत्रापासून कारखान्यापर्यंत तो कच्चा माल वाहून आणण्यासाठी येणारा वाहतुकीचा खर्च, आणि मग अशा पद्धतीने हा वाहतूक खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे प्रामुख्याने आर्थिक अंतर म्हणून ओळखलं जातं. आणि मग या आर्थिक अंतरावर त्या उत्पादित मालाची किंमत जी की आहे तर ही किंमत साधारणपणे ठरत असते. आणि मग त्यामुळेच वाहतुकीचा जेवढा कमी खर्च तेवढं त्या मालाची किंमत बाजारपेठेमध्ये त्या उत्पादकाला ठेवता येते. आणि मग म्हणूनच वाहतुकीचा खर्च कमी हा उद्योगाच्या स्थानिकीकरणामधला महत्त्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. वाहतूक खर्च जेवढा कमी तेवढं मग ते उद्योगाचं स्थानिकीकरण जे काही आहे तर ते स्थानिकीकरण हे महत्त्वाचं ठरत असतं. यामध्ये पहा मग आता जड, अवजड अशा प्रकारचा माल, नाशवंत कच्चा माल, तसेच पक्का माल आणि जास्त अंतर असल्यास वाहतुकीचा खर्च जो काही आहे तर हा खर्च जास्त लागतो. उदाहरणार्थ कोळशाची वाहतूक. या उलट पहा टिकाऊ, वजनाने हलका कच्चा माल किंवा पक्का माल अतिशय दूर अंतरावरून देखील किफायतशीररित्या या ठिकाणी कारखान्यापर्यंत किंवा जलमार्गाद्वारे देखील आणता येतो. आणि मग अशा प्रकारचे उद्योग जे की आहेत तर ते उद्योग मग ज्या ठिकाणी पहा बंदर किंवा जलवाहतुकीच्या सुविधा उपलब्ध आहेत तर अशा ठिकाणी मग उद्योगाचं केंद्रीकरण जे की आपण म्हणतो तर ते उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला आढळते. याचं उदाहरण पाहायचं ठरलं तर मग कापड उद्योग, लगद्याचे लाकूड प्रक्रिया उद्योग या उद्योगांचा समावेश या ठिकाणी आपल्याला करता येईल. त्यानंतर आता पहा उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा 6वा घटक या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या 6व्या घटकाचं नाव आहे जागा किंवा जमिनीची उपलब्धता. तर पहा वेगवेगळ्या उद्योगाच्या निर्मितीसाठी जमिनीच्या उपलब्धतेची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. उद्योग सामान्यतः सपाट मैदानी प्रदेश आणि पुरेशी वाहतूक सुविधा असलेल्या ठिकाणी स्थापन झालेले असतात. आणि मग उद्योग उभारणीसाठी मोठ्या क्षेत्रामध्ये आवश्यकता जी की जागेची आवश्यकता जी की आहे तर ही जागेची आवश्यकता असते. पूर्वी शहरी भागाजवळ उद्योगाचे केंद्रीकरण जे की आहे तर हे उद्योगाचं केंद्रीकरण सहजरित्या झालेलं आपल्याला आढळून आलेलं आहे. परंतु आता अलीकडील काळ जो की आहे तर या अलीकडील काळामध्ये शहरी भागाजवळ वर्तमान स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी उपलब्ध होत नसल्यामुळे तसेच शहराजवळील जमिनीच्या किमती या भरमसाठ वाढल्यामुळं ग्रामीण भागामध्ये उद्योग स्थापण्याकडे उद्योजकांचा कल जो काही आहे तर हा वाढत आहे. आता पहा या ठिकाणी जमिनीची उपलब्धता किंवा जागा, उद्योग स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारी जमीन जी काही आहे तर ती जमीन शहरी भागामध्ये जमिनीच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. आणि मग त्यामुळं काय झालं आहे आता की हे जे काही उद्योजक आहेत तर त्यांनी मग उद्योगांचं विकेंद्रीकरण करायला सुरुवात केली आहे. आणि मग यामध्ये ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग जे काही आहेत तर ते उद्योग आता स्थापन होताना आपल्याला आढळतात. त्याची उदाहरणं जर द्यायची ठरली
तर पुण्याजवळील चाकण आणि चिपळूण या ठिकाणी असणारं लोटे परशुराम हे जे काही ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी मग उद्योगाचं केंद्रीकरण जे काही आहे, तर हे केंद्रीकरण होताना आपल्याला आढळते. आणि मग आता पहा, या ठिकाणी अशा पद्धतीने उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक जे काही आहेत, तर ते या ठिकाणी संपलेले आहेत. त्यानंतर आता पहा, उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे काही आर्थिक घटक देखील आपल्याला आढळतात. आणि मग या आर्थिक घटकांचा जर विचार केला तर सर्वसाधारणपणे उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा पहिला आर्थिक घटक आहे, आणि तो म्हणजे बाजार सानिध्य किंवा बाजारपेठेचं सानिध्य. उत्पादित होणारा पक्का माल हा बाजारपेठेमध्ये जर विकला तरच त्या मालाला किंवा त्या वस्तूला किंमत जी काही आहे, तर ती किंमत प्राप्त होईल. म्हणजेच उत्पादित माल जर बाजारपेठेपर्यंत पोचत नसेल तर उत्पादनाची पूर्ण प्रक्रिया ही निरुपयोगी ठरते. तयार किंवा उत्पादित माल जर बाजारपेठेमध्ये पर्यंत गेलाच नाही, ग्राहकापर्यंत जर गेलाच नाही, तर त्या ठिकाणी ते उत्पादन करून देखील काहीही उपयोग होणार नाही. आणि मग यासाठी उत्पादित वस्तूचं त्वरित वितरण होणे, बाजारपेठेपर्यंत ते पोहोच करणे, त्यासाठी बाजारपेठा या जवळ असणं गरजेचं आहे. आणि मग यामुळे बाजारपेठ जर जवळ असेल, कारखान्यापासून बाजारपेठ जर जवळ असेल, तर त्या ठिकाणी मग वाहतुकीचा खर्च देखील कमी होतो आणि पर्यायाने ग्राहकांना स्वस्त दरामध्ये ती वस्तू जी काही आहे, तर ती वस्तू त्या उत्पादकाला विकता येऊ शकते. त्याचबरोबर मग पहा, नाशवंत आणि अवजड अशा प्रकारच्या ज्या वस्तू असतात, तर त्या तयार वस्तूसाठी तयार बाजारपेठा अत्यंत आवश्यक असतात. नाशवंत वस्तू आहेत पहा, फळं असतील, फुलं असतील, तर या नाशवंत वस्तू प्रक्रिया उद्योग जे काही आपण म्हणतो, तर ते सुद्धा दुधापासून दुग्धजन्य पदार्थ तयार करणे. पण हे तयार झालेले दुग्धजन्य पदार्थ, त्याचा कालावधी जो काही आपण म्हणतो, प्रक्रिया जरी त्यावर केली असली तरी त्याचा कालावधी अल्प असतो पहा. दुधापासून पनीर तयार करणे, दही तयार करणे, ताक तयार करणे, हे जे काही पदार्थ आहेत, हे प्रक्रिया उद्योग, तर त्याला एक लिमिटेड कालावधी जो काही आपण म्हणतो, तर तो असतो, अन्यथा तो नाशवंत माल खराब होऊन जातो. त्याचबरोबर अवजड वस्तू पहा, अवजड वस्तूचा वाहतुकीचा खर्च जास्त असतो, आणि मग त्या वाहतूक खर्च जास्त असल्यामुळे पर्यायाने त्या वस्तूची किंमत जी काही तर ती वाढणार आहे. म्हणून नाशवंत व अवजड वस्तूसाठी नजीक, अतिशय जवळच तयार बाजारपेठा या अत्यंत आवश्यक असतात. कधीकधी उत्पादन प्रक्रियेदरम्यान अवजडता किंवा नाजूकपणामध्ये देखील लक्षणीय वाढ होते, आणि मग अशा परिस्थितीमध्ये उद्योग बाजाराभिमुख असतो. उदाहरणार्थ, केक हे तयार उत्पादन कच्च्या मालाच्या तुलनेत जड असतात. म्हणूनच हे उद्योग बाजारपेठाजवळ म्हणजेच शहराजवळ स्थापन झालेले आपल्याला आढळतात. म्हणजेच या ठिकाणी पहा, कच्च्या मालाच्या तुलनेत कच्च्या मालापासून केक तयार करणे हे जे काही उत्पादन आहे, तर ते पर्यायानं जड असल्यामुळं, तुलनेने जड असल्यामुळं, कच्च्या मालाच्या तुलनेत केक जड असल्यामुळं, तो बाजारपेठेजवळ आणि नाशवंत असल्यामुळं तो बाजारपेठेजवळ हा उद्योग स्थापन होणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच मग शहरामध्ये अशा प्रकारचे उद्योग जे काही आहेत, तर ते उद्योग स्थापन होताना आपल्याला आढळतात. तर मग अशा पद्धतीने पहा, उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा बाजारपेठ सानिध्य हा जो काही घटक आहे, तर तो या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. त्यानंतर उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा दुसरा आर्थिक घटक भांडवल हा जो काही आहे, तर त्याविषयीची माहिती आपण नंतर अभ्यासणार आहोत. ठीक आहे, ओके.